लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 21 नोव्हेंबरच्या भागामध्ये सोहम सांगत असतो, दादा अरे आपल्या गाडीमुळे त्या मुलीला धक्का लागलाय, बघ किती पब्लिक जमले ते. अद्वैत म्हणतो, चल रे आपल्याला घाई आहे, आपल्याला मूर्ती शोधायची आहे ना. यावरती सोहम म्हणतो, थांब दादा. आणि सोहम कारमधून खाली उतरतो आणि म्हणतो, तुम्हाला लागलंय का. आता सगळेच तिथे जमलेलं पब्लिक खूप चिडतं आणि आता त्याच वेळेला सोहमला 2 मातीची मडकी ज्याच्यावरती कलाने केलेलं पेंटिंग दिसतं. सोहम म्हणतो, वाव किती सुंदर आहे. कला म्हणते, ए ठेव ते पेंटिंग खाली. यावरती सोहम म्हणतो, तुम्हाला काही लागलं का. आता मात्र सगळं पब्लिक चिडतं आणि अद्वैतला खाली उतरायला लागतं. पब्लिक सांगतात, ही श्रीमंत लोक रस्त्यातनं पाहत नाहीत, गरीबाला उडवतात. अद्वैत म्हणतो, काय झालंय. ती मुलगी धडधाकटपणे उभी आहे, तिला काहीही झालेलं नाही आहे, हा सगळा ड्रामा कशासाठी. आत्तापर्यंत शांत असलेली कला मात्र चिडते, कारण अद्वैतने असं बोलल्यावरती ती सांगते, थांब आता तू इथून कुठेच जाऊ शकत नाहीस, कारण तुझ्या गाडीने मला धक्का लागलाय. तोपर्यंत इकडे घरामध्ये बराच वेळ झाला सोहम आणि अद्वैत गेलेले आहेत, पण काही फोन नाही किंवा मूर्ती सापडली काही पत्ता नाही. त्यामुळे इकडे रोहिणी मात्र आता आबांचे कान भरत असते. रोहिणी म्हणजे अद्वैतची आत्या, तिचा मुलगा रोहन आणि अद्वैत या सगळ्या प्रॉपर्टीचा उत्तराधिकारी आहे हे रोहिणीला पाहवत नसतं. तिला आपल्या रोहनला या प्रॉपर्टीचा उत्तराधिकारी करायचं असतं, म्हणून ती आबांचे कान भरत असते आणि सांगत असते, बराच वेळ झाला मला नाही वाटत की अद्वैतला मूर्ती सापडेल म्हणून. असं म्हणत ती मुद्दाम आबांचे कान भरते आणि म्हणते, यावर्षीची 100वी पूजा असून सुद्धा जर मूर्ती सापडली नाही तर खूप मोठा गोंधळ होईल. तिला आता अद्वैतची काकी शांत बसण्यासाठी सांगते. त्याच वेळेला आबा म्हणतात, काहीही झालं तरी अजून हातामध्ये 1.5 दिवस बाकी आहे, या 1.5 दिवसामध्ये अद्वैत नक्की काहीतरी करेल. आणि मग श्री येतो. श्री सांगत असतो की हे बघ रोहिणी, तू उगाचच या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड करू नकोस, अद्वैतवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. श्री हा अद्वैतचा काका असतो आणि तो सांगत असतो, अजूनही आपल्या हातात 1.5 दिवस आहे, अद्वैत काहीही करेल पण ही मूर्ती घेऊन येईल. आत्तापर्यंत अद्वैतने कधीही कोणती गोष्ट हातात घेतली आणि ती पूर्ण झाली नाही असं झालंय का, त्यामुळे शांत राहा. तोपर्यंत कलाने अद्वैतचा हात धरलेला असतो आणि ती सांगते, आता तुम्ही इथून कुठेच जाऊ शकत नाही, तुमच्या गाडीचा धक्का लागला म्हणूनच मी खाली पडले ना, त्यामुळे आता तुम्ही मला सॉरी म्हणायचं आहे आणि ते पण नुसतं सॉरी नाही तर मला हात जोडून माफी मागायची आहे आणि त्याशिवाय तुम्ही इथून कुठेच जाऊ शकत नाही. कला खूप चिडलेली असते, कारण अद्वैतने श्रीमंतीचा माज दाखवलेला असतो. आता सगळेच जण तुटून पडतात आणि हो तुम्हाला लवकरात लवकर माफी मागायलाच पाहिजे असं सांगतात. तोपर्यंत इकडे सगळे पत्रकार रोहिणीचा मुलगा रोहन म्हणजे अद्वैतच्या आत्याचा मुलगा रोहन याची पत्रकार परिषद भरवतात आणि त्याला सांगतात, बोला. अचानकपणे अद्वैत आणि सोहम हे 2 जण चांदेकर ब्रदर्स बाहेर कुठे गेले, पूजा सोडून काय झालं. पण रोहन इतका स्त्रीलंपट असतो की तो तिथल्या एका मॉडर्न स्त्री पत्रकाराला बाजूला घेतो आणि तिला सांगतो की मी फक्त तुम्हालाच बातमी देईन, पण तुमचं लिपस्टिकची शेड छान आहे, तुमचे केस छान आहेत, असं तिच्यासोबत फ्लर्टिंग करू लागतो. रोहनचं हे बाई वेळ सगळ्यांच्या समोर येत असतं आणि याच वेळामुळे रोहनला उत्तराधिकारी बनवून देण्यासाठी आबांनी ठाम नकार दिलेला असतो. इकडे तोपर्यंत अद्वैत सांगत असतो, मी आणि तुमची माफी हात जोडून, मी काही केलेलंच नाही आहे तर मी तुमची माफी का मागेन. कला म्हणते, तुम्ही काहीच नाही का केलं, मग मी आपोआप खाली पडले का. अद्वैत म्हणतो, हा सगळा ड्रामा तुम्ही कशासाठी करताय. कला म्हणते, ते काही मला माहीत नाही आहे, तुम्ही हात जोडून माझी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत तुम्ही इथून जाऊ शकत नाही. अद्वैत म्हणतो, माय फूट. याच्यावरती कला म्हणते, तू फूट, इथून कसा तू जातोस ते मीच बघते. असं म्हणत कलासुद्धा आता अद्वैतच्या श्रीमंतीच्या माजोरडेपणाला अजिबात भीक घालत नसते आणि त्याला हात जोडून माफी मागायला लावते. अद्वैत सुद्धा आपल्या मतावरती अडून बसलेला असतो. अखेर अद्वैत म्हणतो, हा सगळा ड्रामा कशासाठी चाललाय मला कळलंय, काय नुकसान झालंय तुमचं, हे घ्या, हे पैसे घ्या आणि आता मला इथून जाऊ द्या. पैशाचा दुसरा माज दाखवल्यावरती कलाचं अजून डोकं फिरतं. तोपर्यंत इकडे आता सगळ्याच जणांना अजूनही फोन का नाही आला हे काही कळतच नसतं. तोपर्यंत इकडे आता रोहन रोहिणीला मेसेज करून सांगतो की मीडियाला सगळी बातमी कळालेली आहे. रोहिणी म्हणते, ओ माय गॉड, कळलं ना, या मीडियापर्यंत सगळी बातमी पोहोचलेली आहे. श्री म्हणतो, रोहिणी तू उगाचच अवास्तव या गोष्टीचं भांडवल करू नकोस, काहीही होणार नाही, अद्वैत येईलच. आता अद्वैतची आई सरोज ही सुद्धा आबांना सांगते, मला अद्वैतवरती अजूनही विश्वास आहे, अद्वैत नक्की मूर्ती घेऊन येईल, आबा तुम्ही काळजी करू नका. असं म्हणत सरोज आता आबांना समजवत असते आणि सांगते, अद्वैतवरती तुम्ही विश्वास ठेवा. आबा म्हणतात, 1 मिनिट सरोज, आत्तापर्यंत मी अद्वैतवरती नेहमी विश्वास ठेवला. रोहिणीला वाटतं की आबा अद्वैतवरती चिडलेले आहेत. तोपर्यंत पैशाच्या माजोरड्या अद्वैतला आता
मात्र कला चांगलाच धडा शिकवायला निघते आणि ती म्हणते तुम्ही मला पैसे देताय ना, ठीक आहे, आणि ती बाजूला पडलेला दगड उचलते आणि त्याच्या कारवरती मारायला निघते. अद्वैत मात्र घाबरतो आणि तो कलाचा हात धरतो आणि म्हणतो 1 मिनिट थांबा, सॉरी, असं म्हणत तो सॉरी बोलून मोकळा होतो. कारण आता कलाने गाडीची काच फोडली तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होईल आणि मूर्ती शोधायला उशीर होईल. अद्वैतने सॉरी म्हणत कलाच्या हातातून तो दगड काढलेला असतो आणि तो दगड खाली फेकून देतो. सगळ्यांच्या समोर सॉरी म्हणल्यामुळे सगळं पब्लिक जोराजोरात टाळ्या वाजवायला लागतं. अखेर अद्वैतचा पराभव झालेला असतो. तोपर्यंत इकडे आबा सांगत असतात, हे बघ सरोज, तुला कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे, कारण आत्तापर्यंत अद्वैतनी ज्याप्रमाणे चांदेकरांची जबाबदारी सांभाळली ना, ही जबाबदारीसुद्धा तो योग्य पद्धतीने सांभाळणार याची मला पूर्णपणे खात्री आहे. कारण अद्वैतने लहान असतानाच ही सगळी जबाबदारी उचलली, त्यामुळे अद्वैत माझा 100 नंबरी सोनं आहे, सोनं. अद्वैतच्या बाबतीत कुणीही काहीही बोललं तरी मला विश्वास आहे की ही मूर्ती तो घेऊन येणार आणि धूमधडाक्यात पूजा संपन्न होणार. मग मात्र आबांचा विश्वास दाखवल्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. इकडे सरोज म्हणायला लागते, थँक्यू बाबा, म्हणजे तुम्ही आज इतकं सुद्धा होऊन अद्वैतवरती विश्वास दाखवलात त्यासाठी खरंच थँक्यू. श्रीला पण खूप आनंद होतो. इकडे रोहिणी मात्र विचार करते, हा 100 नंबरी सोनं आहे की पितळ हे थोड्याच वेळात कळेल आणि या सगळ्या प्रॉपर्टीचा उत्तराधिकारी, चांदेकरांचा उत्तराधिकारी माझा रोहनच होणार आहे, असं रोहिणी आता एकदम कपटी विचार करत असते. तोपर्यंत इकडे कला सांगत असते, हा पैशाचा तुमचा माज आहे ना, तो तुमच्या घरी ठेवा. पैशाचा माज कधीच उपयोगाला येत नाही, उपयोगाला येते ती फक्त माणुसकी. माणसाशी माणसासारखं वागायला लागा. अद्वैत म्हणतो, तुझा हा जो आहे ना उपदेशाचे डोस, हे मला नको पाजू आणि यापुढे माझ्यासमोर कधी येऊ पण नको. कला म्हणते, तुमच्यासमोर येण्याची माझी सुद्धा इच्छा नाही आहे, पण नियती सांगता येत नाही कधी काय घडवून आणेल ते. अद्वैत म्हणतो, यापुढे मला कधीही तुझी गरज लागणार नाही, त्यामुळे तू माझ्यासमोर यायचा प्रयत्न पण करू नको. सोहम म्हणतो, दादा सॉरी म्हणून झाले ना, आता आपण निघूया का इथून. यावरती कला म्हणते, चला चला निघा इथून. अद्वैत म्हणतो, यापुढे मला तुझी कधीच गरज लागणार नाही. कला म्हणते, हे बघा, नियतीने ठरवलं ना तर तुम्हाला माझीच गरज लागेल. आणि खरंच खरं ठरणार असतं, कारण ज्या जगदंबा स्टोअरमध्ये अद्वैत मूर्ती पाहायला निघालेला असतो ते जगदंबा स्टोअर दुसरं तिसरं कुणाचं नसून कलाचंच असतं. आता कला अद्वैतकडून सॉरी म्हणून घेते आणि आपलं सामान स्कूटीवरून पडलेलं सगळं एकत्र करते, हेल्मेट घालते आणि अद्वैतकडे रागारागात बघत ती आपल्या जगदंबा भांडारकडे जाते. अद्वैतसुद्धा आता कलाला धुडकावून तो सुद्धा आता जगदंबा भांडार शोधत शोधत मूर्ती शोधायला निघालेला असतो. इथेच नियती दोघांची पुन्हा एकदा भेट घडवून आणणार असते आणि या वेळेला मात्र कला आपल्या अपमानाचा अचूक बदला घेणार असते. कला रागारागातच घरी निघते आणि तिचा हात दुखावलेला असतो, पडल्यामुळे तिच्या हाताला थोडंसं लागलेलं सुद्धा असतं. त्याच वेळेला आता अद्वैत जगदंबा भांडारपर्यंत रात्रीपर्यंत अखेर पोचतो. जगदंबा भांडार शोधत शोधत अद्वैत तिथपर्यंत पोहोचतो आणि एक माणूस सांगतो, तुम्ही जे जगदंबा भांडार शोधताय ना, हे काय, ते समोर जगदंबा भांडार. तोपर्यंत जगदंबा भांडारमध्ये एक दुसरीच व्यक्ती असते आणि अद्वैत तिकडे येतो. त्यावेळेला ती व्यक्ती सांगते, तुम्हाला जे काही हवं आहे ना ते ह्या जगदंबा भांडारमध्ये सगळं मिळेल, असं म्हणत तो आता लग्नाच्या मुंडवळ्या हे सगळं अद्वैतला दाखवतो. तितक्यात तिथे कला येते. अद्वैत म्हणतो, मला ना या दुकानातली सगळ्यात सुंदर मूर्ती हवी. कला सांगते, नाही मिळणार. अद्वैत म्हणतो, काय चाललंय. कला सांगते, हे माझं दुकान आहे, इथली मूर्ती कोणाला द्यायची आणि नाही द्यायची माझा प्रश्न आहे. तोपर्यंत कलाची बहीण नाही चांदेकरांच्या घरी म्हणजे चांदेकरांच्या पूजेमध्ये सामील होण्यासाठी पास मिळवायला सांगत असते, पण तिला पास मिळत नसतात. त्यामुळे ती खूप चिडलेली असते आणि म्हणते, पास नाही मिळाला तर मी तिकडे जाणार कशी. तोपर्यंत इकडे कला सांगत असते, कितीही हातापाया पडलात तरी देवी आईची मूर्ती तुम्हाला मी देणार नाही, म्हणजे नाही, कारण हे दुकान माझं आहे. कुणाला मूर्ती द्यायची किंवा नाही द्यायची हा निर्णय सर्वस्वी माझा. कलाने आता अद्वैतला चांगलाच धडा शिकवलेला असतो. याच नोकझोकमुळे कला आणि अद्वैत पुन्हा एकदा आता एकत्र येत छानपैकी लव्ह स्टोरी मालिकेत सुरू होणार असते.